आर.व्ही. रमैया भारती, तमिळनाडूमधील एक महिला IPS अधिकारी यांच्या एका पत्रकार परिषदेमधील वर्तनामुळे सध्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कोइंबतूर येथे घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संबंधित महिला पोलीस अधिकारी हसतमुख मोडमध्ये दिसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 21 मे 2026 रोजी कोइंबतूर जिल्ह्यातील सलूर परिसरातून समोर आलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. अवघ्या 10 वर्षाच्या निष्पाप मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. शाळा, खेळ आणि स्वप्नांच्या जगात रमणाऱ्या एका चिमुरडीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलीचा मृतदेह तलावाजवळ आढळून आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली. तिच्या शरीरावरील जखमांची निशाणं पाहून तिने किती अमानुष वेदना सहन केल्या असतील याची कल्पनाही अस्वस्थ करणारी होती. या प्रकरणी पोलिसांनी 23 मे रोजी 2 आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पत्रकार परिषदेदरम्यान संबंधित महिला अधिकारी हसत खेळत प्रतिक्रिया देताना दिसल्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्या घटनेने संपूर्ण देशाला रडवले त्या घटनेत अधिकारी इतके असंवेदनशील कसे राहू शकतात, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ही घटना केवळ तमिळनाडू किंवा कोइंबतूर पुरती मर्यादित नसून संपूर्ण समाजासाठी एक गंभीर इशारा असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. मुली आजही सुरक्षित आहेत का? दररोज अशा घटनांची पुनरावृत्ती का होत आहे? अशा अनेक प्रश्नांनी समाज मन हादरून गेलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री विजय थलपती यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. गुन्हेगाराला अटक करणे जितकं महत्वाचं आहे तितकेच महत्वाचं काम म्हणजे पीडितेला न्याय मिळवून देताना पोलीस प्रशासनाने संवेदनशील आणि जबाबदारी जपणं आहे. कारण जनता न्याय व्यवस्थेकडे विश्वासाने पाहत असते. अशा वेळी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा किंवा असंवेदनशील वर्तन लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकतं. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.